मालेगाव बाह्य विधानसभा निवडणुकीत होणार बोगस मतदान, मतदार यादीतच घोटाळा। मतदार यादीत तब्बल 25,000 बोगस मतदारांचा अंदाज बंडू काकांनी केला, याचा पर्दाफाश। धक्कादायक प्रकाराने मालेगावकरांना धक्का, बघा सविस्तर वृत्त फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। मालेगाव तहसील कार्यालय निवडणूक विभागाकडून प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली होती। तिला आक्षेप घेण्यासाठी फक्त 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। बंडूकाका बच्छाव, गुलाब पगारे आणि सहकाऱ्यांनी मेहनतीने नवीन प्रारूप मतदार यादीची पाहणी व अभ्यास करून त्यातील बोगस मतदानाचा पर्दाफाश करून दुबार, तीनदा, काहींचे तर 4-5 वेळा वेगवेगळ्या यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रकार काही मंडळींनी राजकीय फायद्यापोटी जाणून बुजून केला आहे, असा स्पष्ट आरोपच यावेळी बंडूकाकांनी तहसीलदार सोनवणे यांना निवेदन देतेवेळी केला आहे। नमस्कार। प्रस्थापित सत्ताधारींनी सत्तेचा दुरुपयोग करत मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदानाचा धडाका नोंदण्याचा चालवलेला आहे। एक आगळं वेगळं षडयंत्र चाललेलं आहे। मला वाटतं 3-4 दिवस झालेत यादी दुसरी प्रकाशित होऊन, त्या यादीवर आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालत शोध मोहीम चालू केली। अवघ्या 3 दिवसामध्ये जवळपास 9,000 मतदान बोगस 2-2, 3-3 ठिकाणी नोंदल्याचं आम्ही निदर्शनात आणून दिलं। नुसतं निदर्शनात आणून न देता पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आणि ह्या पद्धतीने सगळे त्यांचे पुरावे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। असे जवळपास 9,000 मतदान या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी आणून दिलेले आहे। मला वाटतं ही अतिशय खेदजनक बाब आहे। प्रत्येक बुथाला एक BLO असतो, बूथ लेवल ऑफिसर। त्या ऑफिसरांची भी जबाबदारी आहे की हे कशा पद्धतीने नोंदल्या गेले, हे अतिशय घातक आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने निवडणुकीला जायचं। आणि विशेष म्हणजे आणखीन एक दुसरी अडचणीची बाब अशी आहे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की 20 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची कालावधी दिलेला आहे आणि 30 तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे। मग जर 30 तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे आणि 20 तारखेलाच फक्त ऑब्जेक्शन घ्यायचंय, तर मग पुढच्या यादीवरची शोध मोहीम करून बोगस नोंदणं आणायचे कसे आणि ऑब्जेक्शन घ्यायचे कसे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला, निवडणूक विभागाला, कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की जी 30 तारखेला यादी जाहीर होईल तिच्या पुढे ऑब्जेक्शन घेण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे। म्हणजे जे काही बोगस मतदान नोंदलेलं आणि वाढलेलं असेल त्याच्यावरही आळा घालता येईल, हे मी नम्रपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेला या ठिकाणी सूचित करू इच्छितो आणि विनंती करतो। त्या मतदारसंघामध्ये किती मतदान हे डबल आणि बोगस मतदान? मला वाटतं सगळ्या वार्डांमध्ये बोगस म्हणजे अशा पद्धतीने की एकाच व्यक्तीचं नाव आहे, त्या राहतो त्या एरियात बी आहे। उदाहरणार्थ द्याण्यामध्ये मतदान आहे, त्या द्याण्यावाल्याचं 9-7 मध्ये मतदान आहे, 9-7 वाल्यांचं संगमेश्वर मध्ये मतदान आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी बूथ करेल। आणि निवडणुकीच्या प्रक्रिया एक विशिष्ट केमिकल येतं, ते केमिकल त्या शाईला लावलं की 2 मिनिटांमध्ये ती शाई गायब होते आणि तो त्या ठिकाणी। अशी जर मतदान यादी चेक करायला गेलं तर त्या मतदान यादीमध्ये बोगस मतदान दिसत नाही। पण उद्या मी माझ्या सोयगावला राहतो, माझंच मतदान मी पुन्हा संगमेश्वर मध्ये नोंदलेलं आहे, पुन्हा मी द्याण्यामध्येही नोंदलेलं आहे, इकडे मतदान करायचं, त्या केमिकलचा यूज करायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं। अशा प्रकारची ठरवून एक शातीरपणाने बोगस मतदानाचा चाललेला आहे धडाका। आणि एक मतदान 3-3 ठिकाणी, काही मतदान तर 5-5 मतदान 5-5 ठिकाणी नोंदलेले आहेत। आम्ही ते तहसीलदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेले, पेन ड्राईव्ह दिलेला आहे, आज पोच घेतलेली आहे। जबाबदार यंत्रणेला त्यांनी फक्त त्यांची न्यायनीतीने जबाबदारी पार पाडावी, त्यांना शोधायचं सुद्धा काम नाही। वास्तविक ही जबाबदारी त्यांची आहे, ती आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बारा बलुतेदार फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळे बोगस मतदान नोंदून शोधून हे त्यांच्या टेबलावर दिलेले, त्यांना फक्त क्लिक करायचं एवढंच काम बाकी ठेवलेलं आणि ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे। आणि ज्यांनी अशा प्रकारचं हे कामकाज केलं, एक वेगळ्या पद्धतीने शातीरपणाने 2 नंबर पद्धतीने हे बोगस मतदान नोंदण्याचा धडाका ठेवला, ज्यांनी त्यांना मदत केली असेल, ज्या प्रशासनाने किंवा ज्या यंत्र जो कोणी असेल त्यांनी आणि ज्यांनी हे कृत्य केलं असेल, त्या सगळ्यांचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आणि बारा बलुतेदार फाउंडेशनच्या वतीने आणि तमाम मालेगावकरांच्या वतीने निषेध करतो आणि निषेध नोंदतो। पुरावे दिलेले हा स्वतः ज्या मतदाता आहे त्यांनी 5 ठिकाणी 4 ठिकाणी
मतदान केलेलं नाही. याच्यामध्ये हे बघला, मतदान नोंदत असताना काही बिचाऱ्या मतदातांचा नोंदणाऱ्यांचा दोष नाही, परंतु काही ठिकाणी लाडली बहीण नोंदण्याचे केंद्र चालू होते. ज्या बिचाऱ्या मायबाप बहिणी ज्या ठिकाणी नोंदायला यायच्या, पण संबंधित यंत्रणेला त्या आपल्या वार्डातल्या आहेत, आपल्या भागातल्या आहेत, परिचित आहेत, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं. रजिस्टर मेंटेन करून ही नावं त्यांच्या सोयीने त्यांच्या बी वार्डात ठेवली आणि आहेत त्या ठिकाणी बी ठेवलीत. त्यांच्याकडे रजिस्टर आहे, त्या रजिस्टरने संबंधित माय बहिणीला किंवा माणसांना त्या ठिकाणी, माणसांचं काय कारण असं तिथे येण्याचं आपण समजू शकतो. लाडली बहीणच्या माध्यमातून हा बिचाऱ्या भगिनींना माहीत नाही, त्यांचे मतदान नोंदले. पण काही माणसं पण मोठ्या प्रमाणात आहे, पुरुष वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. हा पण मोठा चिंतेचा भाग आहे. आणि म्हणून मी सगळेच दोषी या आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु काही मात्र ठरवून हे प्लॅनिंग झालेलं आहे, हे मी मात्र खात्रीने या ठिकाणी नमूद करेल. मी नम्रपणाने एकच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल पुन्हा शासनाला की आपण जो ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी आहे 30 तारखेला अखेरची यादी जाहीर होईल, तिच्यानंतर 8 दिवसाचा ऑब्जेक्शन घेण्याचा टाइम द्यावा, जेणेकरून सर्वसामान्य उमेदवार त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि जो काही बोगस मतदानाचा धडाका झालेला आहे, नोंदल्या गेलेला आहे, आज जसे 9,000 मतदान या ठिकाणी आणून दिले, अशाच प्रकारचे मतदान पुढच्या यादीमध्ये बी आणून देतील. आमचा अंदाज आहे की 3 दिवसामध्ये जर आम्ही 7-8 हजार मतदान शोधू शकतो, तर येणाऱ्या काळामध्ये जर 9-10 दिवस मिळाले तर आम्ही आणखी 10-15 हजार मतदान शोधून काढू आणि ते संबंधित निवडणूक विभागाच्या लक्षात आणून देऊ. अंतिम यादीमध्ये याच प्रकारे जर ही नावं राहिले, बोगस नावं राहिले, तर आपली भूमिका काय राहील? आमची भूमिका आता आम्ही आज या ठिकाणून निघाल्यानंतर मला वाटतं गुलाब पगारे साहेबांनी मागच्या वेळेला पण अशा प्रकारचे निवेदनं दिलेत, यांच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेत, पण प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आज आम्ही नाशिकला कलेक्टर ऑफिसला जाऊन पुन्हा त्यांच्याही लक्षात आणून देणार, त्यांच्याकडे पोस्ट देणार, तिथलीही पोस्ट घेणार आणि पॅरलल कोर्टामध्येही आम्ही हा सगळा कोर्टामध्ये आम्ही हे पिटिशन दाखल करणार आहेत, कोर्टामध्ये दाद मागणार आहेत आणि आम्हाला शेवटच्या यादीनंतर आणखीन 8 दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. बीजेपी मध्ये तहसीलदार सोनवणे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात जिल्हा निवडणूक कार्यालय त्यांच्याशी पण चर्चा करतो आणि जे कायदेशीर काही तरतूद असेल सदर आंदोलनाप्रसंगी शिवसेना उभाटा शहर प्रमुख रामभाऊ मिस्त्री, गुलाब पगारे, प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, राजाराम जाधव, भारत पाटील, अर्जुन भाटी, शफिक अँटी, संजय भावसार, सुरेश झालटे आदी शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आणि 12 बलुतेदार मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. जिंदाबाद 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 बोगस मतदान रद्द झालेच पाहिजे. बंडू काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंडू काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. शाहू फुले आंबेडकरांचा विजय असो. बोगस मतदान रद्द झालेच पाहिजे. बोगस मतदान नोंदी रद्द झालेच पाहिजे. या ठिकाणी गेल्या 8 दिवसाच्या कालखंडात सन्मान्य बंडू काका बच्चांनी हे कर्मकांड जे बाहेर काढलेले की 3.5 लाख मतांमधून आज 9,000 मतदार डुप्लिकेट आहेत आणि 3 दिवसात अवघ्या आणि अजून येणाऱ्या कालखंडात 4-5 दिवसाच्या कालखंडात माझी अशी शार्थ होती स्वतःची तो 20 ते 25 हजारचा आकडा हा बोगस मतदानचा पार होणार आहे. म्हणून या ठिकाणी रात्री बंडू काकांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की असं कांड या तालुक्यात चाललेले प्रस्थापितांचा असो या दुसरं कोणाचा असो, पण या बंडू काकांनी जे कांड बाहेर काढलं त्याला पाठिंबा देण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या वतीने मी तात्काळ या ठिकाणी पोहोचून काकांना पाठिंबा जाहीर केला.
म्हणून मी बीजेपीचा असो का समितीचा हा 2 नंबरचा भाग आहे. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिला, जे संविधान दिलंय, एक आदमी एक मतदान. मग जर अशा ठिकाणी जर एक कर्मकांड चालत असेल आणि काही धनदांडग्यांनी काही प्रस्थपितांनी 10-20 हजार जण मतदान नोंदवून ठेवलं, तर गोरगरिबांनी निवडणूक लढायची नाही का? सर्वसामान्य या ठिकाणी कार्यकर्ते आले, रामभाऊ असो, जितू देसले असो, राजाराम भाऊ असो, कैलास तिसगे असो, यांनी 5-5 वर्ष जनतेची सेवा करायची, घसायचं. आणि ऐन वेळेला कोणी बी, जसं मार्केट कमिटीचं उदाहरण 2 वेळा बंडू काकांनी दिलं की मार्केट कमिटी जी 1 वर्षापूर्वी झाली, त्या ठिकाणी देखील 2 चांगले उमेदवार त्या ठिकाणी व्यापारी गटातलं एक विशिष्ट गटाला त्या ठिकाणी धूळ खावा लागली. याचं कारण असं आहे की ते 24 तास त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांना वेळ देतात आणि यायचं कोणी बी डुप्लिकेट मतदान करायचं, कोणी कसायांच्या नाव आणि ते डुप्लिकेट मतदानच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मजा मारायची. म्हणून हे चालणार नाही. या ठिकाणी मी बीजेपीचा असो किंवा कुठल्या पक्षाचा असो, हे कर्मकांड या तालुक्यात आता चालणार नाही. आम्ही तर स्पष्ट सांगतो काका, संबंधित अधिकारी बीएलओ असो, आरओ असो, तहसीलदार असो, प्रांत असो, कलेक्टर असो, जे लोक या यंत्रणेवर काम करत असेल, तर माझ्या मनात असे डाऊट आहे, हे सगळे बीएलओंना घरी बसून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहे. बीएलओ असं काम करत नाही, ते फार आयदी आहेत, ते जात नाही कुठल्याही खाणी सुमारीला, ते जात नाही, हे घरी बसून हे कांड केलेलं आहे. म्हणून हे 20 ते 25 हजार मतदान जर या येणाऱ्या कालखंडात कट नाही झालं, तर मी तुम्हाला सांगतो, बंडू काका करो अथवा ना करो, मी स्वतः माझ्या नावाने, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या नावाने, समितीच्या वतीने मी हायकोर्टात दाद मागणार आणि हे लोक निवडून जरी आले ते यांना सोडणार नाही. आणि त्याच्यानंतर जे अधिकारी आहे त्यांना देखील इशारा देतो की तुम्ही ही कारवाई तुमच्यावर पर्सनल करू, आम्ही चेअर प्रांत म्हणून, तहसीलदार म्हणून नाही करू. हे संबंधित अधिकारी जे आज निवडणूक राबवत आहे त्यांच्यावर पर्सनल गुन्हे दाखल करू आणि मग तुम्हाला कोण वाचवतं हे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. या ठिकाणी हा इशारा आम्ही देऊ इच्छितो. इथंच थांबतो. दुसरी गोष्ट, एक महत्वाचा भाग आणखी, ज्या वेळेला हे 9-8 हजार मतदान वाढले, तर मतदानाची टोटल आकडेवारी त्या प्रमाणात वाढली पाहिजे, तशी दिसत नाही. मला पुन्हा आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मालेगावच्या तमाम जनतेला, ग्रामीण भागातल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की जे आज 330 बूथ होते, आता 351 बूथ झालेत. संबंधित त्यांच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपले मतदान कोण, विरोधातले मतदान कोण, प्रत्येक बूथवर जर 50-50 मतदान जर त्यांनी कमी केले विरोधातले, तर 15,000 मतदान या ठिकाणी कमी होणार आहे. आणि 15,000, 16,000 किंवा 20-25 हजार हे वाढलेले आहेत, असा 31,000 मतदानाचा त्या ठिकाणी गोंधळ होणार आहे. म्हणून ज्या याद्या आलेल्या आहेत त्या याद्या तातडीने लक्ष घालून जनतेने, गावोगावच्या लोकांनी त्या यादींकडे लक्ष द्यावं. आपलं नाव आहे का नाही आहे हे तपास करून घ्यावं आणि तातडीने लगेच आपलं नाव नोंदवून घ्यावं, हे मी नम्रपणाने या ठिकाणी सांगेन. 351 बूथ आहेत. 351 बूथवर जर 50-50 नावं जर तुमच्याच गावातल्या 2-2 गट असतात, सत्ताधारींच्या गटाने तुमचे 50 नावं जर दिले, तर एका बूथवर 50 नावं कमी होतात. 351 बूथवर जवळपास 17,500 मतदान कमी होईल, हेही या ठिकाणी नम्रपणाने जागृत करतो. याची दखल तालुक्यातल्या गावोगावच्या जनतेने घ्यायची, नगरसेवक ज्या वार्ड असतील त्यांनी सुद्धा घ्यायची आणि आपलं मतदान तपासून घ्यायचं. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.